टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 1 जूनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राज्यव्यापी अधिवेशन हे ठाणे या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याच्या संबंधामध्ये चर्चा होणार आहे। रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळेल अशा पद्धतीची मतं मिळत नाही आहे आणि मित्र पक्षाकडून आम्हाला तेवढ्या जागा मिळत नाही आहे। जर आम्हाला लोकसभेला 2 जागा मिळाल्या असत्या आणि दोन्ही निवडून आल्या असत्या तर पक्ष रिकॉग्नाइज होऊ शकला असता, पण आम्हाला एकही जागा लोकसभेला दिली नाही। विधानसभेलाही 2 जागा दिल्या, पण त्या जागा न मागितलेल्या जागा दिल्या। एक जागा तर धारावीची आम्ही मागितली होती, त्याच्यामध्ये उमेदवारी त्यांची आणि शंभरवारी त्यांचं। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळेल अशा पद्धतीचं एक वातावरण राज्यामध्ये असलं पाहिजे। एकदा नागालँडमध्ये आमचा RPI हा रेकग्नाइज आहे, तिथं आमचे 2 आमदार आहे। मणिपूरमध्ये आमच्या पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेला 1.5 लाख मतं मिळाली आणि त्या ठिकाणी पक्ष रेकग्नाइज आहे आणि दोन्ही ठिकाणी आम्हाला गन्ना किसानींचा समोल मिळालेला आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना झालेली आहे, या महाराष्ट्रामधून मी पॅंथरच्या मुवमेंटपासून यामध्ये काम केलेलं RPIमध्ये, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय पक्ष रेकग्नाइज होत नाही आहे। त्यामुळं पक्षाची बैठक जी आहे, बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला पक्ष जर आपल्याला स्थापन करायचं असेल तर सगळ्या जाती जमातीने आणलं पाहिजे आणि आपण पाहिलेलं आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2014च्या दोन्ही निवडणुका, 19च्या दोन्ही निवडणुका आणि 24च्या दोन्ही निवडणुका ते लढले, तरीसुद्धा त्यांचा पक्ष रिकग्नाइज होत नाही आहे। त्यांना 60% मतं मिळत नाही आहे। त्यामुळं एकतर कार्यकर्त्यांना माझं आव्हान हे आहे की आपण गाव पातळीवर शाखा स्थापन करताना ती फक्त बौद्ध वाड्यामध्ये असता कामा नये। ती शाखा गावाची शाखा असली पाहिजे आणि गावातले सगळे दलित, बौद्ध, बहुजन, मुस्लिम, मराठा या सर्वांना त्या शाखेमध्ये आणलं पाहिजे आणि ग्रामपंचायती लढल्या पाहिजे, तर पंचायत समिती, जिल्हा पंचायत लढली पाहिजे। ज्या पद्धतीने शिवसेना मुंबईमध्ये स्थापन झाली आणि पॅंथरसुद्धा मुंबईमध्ये स्थापन झाली होती, पण शिवसेना ही गावागावामध्ये पोचली, तसं आमचा पक्ष गावागावामध्ये आहे, पण पॉलिटिकल निवडून येण्याची ताकद आमची अजिबात नाही। त्यामुळं कार्यकर्त्यांनी आता विचार करायचा आहे की तरुणांच्या हातामध्ये नेतृत्व देणं अत्यंत आवश्यक आहे। पॅंथरच्या काळामध्ये मी पाहिलं आहे की तरुण या मुवमेंटमध्ये आले आणि एक मुवमेंट एक फार जबरदस्त अशी उभी राहिली, तरी पण आमच्या शाखा त्यावेळेला होत्या, आताही आहे, पण मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे। त्यामुळे पॉलिटिकल पक्ष चालवायचा असेल तर मतांचा पक्ष असला पाहिजे आणि त्यासाठी गंभीरपणे आम्ही त्याच्यामध्ये विचार करणार आहोत। एकतर महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचं, त्यांचं काम अत्यंत चांगलं चालू आहे, निर्णय अत्यंत चांगले होत आहे। लाडक्या बहिणींना जाहीर केलेले 2100 रुपये सध्या त्यांना देणं थोडं अडचणीचं असलं तरी जाहीर केल्याप्रमाणे 2100 रुपये त्यांना मिळावे। दिल्लीच्या सरकारने रेखा गुप्ता यांचं जे BJPचं सरकार आहे त्यांनी 2500 रुपये हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये, मॅनिफेस्टोमध्ये इलेक्शनच्या 25 रुपये देणार केलं होतं आणि दिल्लीच्या सरकारने मात्र 2500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या महिलांमध्ये फार मोठी काटछाट होऊ नये आणि सरकारने दिलेले आश्वासन आहे, त्यामुळं महिलांनी भरपूर मतदान केलेलं आहे। दलित बौद्धांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलेलं आहे, त्यामुळं सरकारने दलित बौद्धांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे। एक तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला असताना सुद्धा सरकारच्या वतीनं किंवा होम डिपार्टमेंटच्या वतीनं पोलिसांवर कारवाई झाली नाही। शेवटी कोर्टाने त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि हायकोर्टाने सांगितलेलं आहे की आता सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू आहे तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की दलितांच्या प्रश्नांकडे थोडंसं लक्ष कमी देऊन चालणार नाही आहे।
ज्या दलित आणि बौद्धांनी मोठं मतदान केलं त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि महिलांनी एवढं मतदान केलेलं असल्यामुळं त्या महिलांना 25-21 रुपये देण्याचा जो निर्णय किंवा जे आश्वासन आहे ते कोल्हापूरच्या पहिल्या सभेमध्ये महायुतीच्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. त्यामुळं जरी थोडासा ताण पडेल आपल्या योजनावर, पण दिलेलं आश्वासन पाळलं पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचा निर्णय या पुढच्या बजेटच्या अगोदर घ्यावा अशा पद्धतीची आपली सरकारला विनंती आहे. एक तर अनेक सरकारी उद्योग जे आहेत ते प्रायव्हेट होत आहे. त्यामुळं मला वाटतं की माननीय सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यामधल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झाला होता, पण त्याची अंमलबजावणी काही झालेली दिसली नाही. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे आमची मागणी आहे. राज्यातल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलित आदिवासींना आरक्षण मिळालं पाहिजे, EWSला आरक्षण मिळालं पाहिजे, OBCला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आरक्षण देताना त्या कॅटेगरीचा माणूस असेल तरच ती जागा मिळणार आहे. म्हणजे कोणाला त्या ठिकाणी भराचं आमचं म्हणणं अजिबात नाही. क्वालिफाईड असणारा जो व्यक्ती आहे त्यालाच त्या ठिकाणी घ्या. आणि दलित समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये आणि सगळ्या समाजामध्ये शिकलेल्या तरुणांची मोठी संख्या आहे. त्यामुळं एक राज्य सरकारने प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यासाठी एकदा RPIचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, भेटणार आहे. आणि दुसरी एक आमची मागणी अशी आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी आहे आणि पूर्वीच्या औरंगाबादमध्ये आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी कॉलेजेस मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग आहे, फार जुन्या बिल्डिंग आहे. त्याचं रिन्युएशन करणं किंवा नवीन बिल्डिंग बांधल्या पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकारने 500 कोटी रुपये ते द्यावे अशी एक आपली मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना मी सांगणार आहे की दोन वर्षाच्या 2-3 वर्षाच्या बजेटमध्ये 2-3 वर्षाच्या त्याची तरतूद 150 कोटी रुपये करावी आणि आम्हाला सगळ्या बिल्डिंग आहे त्याचं रिन्युएशन केलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हॉस्टेल अत्यंत उत्कृष्ट असलं पाहिजे. हॉस्टेलची अवस्था अत्यंत चांगली नाही. आणि आता मी PE सोसायटीचा चेअरमन म्हणून मला कोर्टाने नंतर चॅरिटी कमिशनरनी एज्युकेशन डिपार्टमेंटने मान्यता दिलेली आहे. आणि कसलाही वाद न करता आपणाला या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज असावं अशाही पद्धतीची आपली इच्छा आहे. जवळजवळ 180-82 एकर जमिनीचा सगळा परिसर आहे आणि याचं सगळं चांगलं रिन्युएशन करणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो सगळा एरिया आहे आणि त्यामुळं एक आपल्या जवळजवळ आपल्या संस्थेमध्ये 1 लाख विद्यार्थी, 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, बेंगलोर आहे, पंढरपूर आहे, महाड आहे, अशा ठिकाणी कॉलेजेस सगळे आहे. आणि अजून त्याच्यामध्ये व्याप्ती करण्याचा आमचा विचार आहे. म्हणजे अनेक फॅकल्टी सुरू करण्याचा विचार आहे. त्यानंतर नवीन एक कल्पना आमची अशी आहे की भाऊराव पाटील यांनी जसं कमवानी ते शिका अशा पद्धतीच्या भूमिकेतून अनेक शाळा कॉलेज सुरू केली आणि मुलं त्या ठिकाणी जॉब करायचे. तर अशा पद्धतीनं त्याच प्रेमासिसमध्ये असं एक प्रेमासिस तिथं असावं की मुलांना 1-2 तास त्यांनी त्या ठिकाणी काम करून महिन्याला त्यांना 5-10 हजार रुपये मिळतील आणि त्याच्यातून ते आईवडिलांना 2-3 हजार रुपये वाटवू शकतील. त्याचा मेमेजचा खर्च आहे ते करतील. अशा पद्धतीनं एक आमची संकल्पना आहे की गरीब विद्यार्थी 90% 95% मार्क मिळवता पण अनेक वेळेला त्यांना शहरामध्ये मोठ्या जाता येत नाही आहे. त्यामुळे असा एक कोणत्या ठिकाणी हा प्रोजेक्ट करायचा असा विचार आमचा आहे. जर सरकारने आम्हाला ते 100 एकर जागा दिली त्याच्यामध्ये असा एखादा प्रोजेक्ट राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरा विषय जो आहे तो सध्या औरंगजेबाच्या कब्रस्थानावरून मोठा वाद सुरू आहे. मला असं वाटतं की याला 500-600 वर्ष होऊन गेलेली आहे
या पाचशे औरंगजेबाबद्दल कुणाला प्रेम असण्याचं कारण अजिबात नाही आहे. इथल्या मुस्लिमांना माझं आव्हान आहे की आपली अवलाद ही औरंगजेबाची नाही. आपण मुस्लिम आहात ते पूर्वी सगळे हिंदू असणारी मुस्लिम आहात आणि औरंगजेबाची आणि मोगलांशी आपला काही तसा संबंध नाही आहे. त्यामुळे मोगलांना इथं गाडलेलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या बरोबर मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळंच आपल्याला खरी आझादी मिळालेली आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी तर एक जबरदस्त अशा पद्धतीचं कर्तृत्व केलेलं आहे. मी कुणासमोर मान झुकवणार नाही, औरंगजेबाच्या धमक्याला भी घालणार नाही अशी ताटर भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजांचा क्रूरपणे हत्या केलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की भीमा कोरेगाव हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी वडू नावाचे गाव आहे. त्या वडू गावामध्ये एक गोविंद महार होता. एवढ्या औरंगजेब यांनी छत्रपती संभाजीराजांवरती हल्ला करून त्यांच्या अंगाचे चलबिचल झालेली होती अंग. तर गोविंद महार नावाचा पैलवान होता आमचा आणि त्यांनी जाऊन ते सगळी बॉडी जी होती ती अस्ताव्यस्त झालेली ती बरोबर केली. त्यानंतर त्या वडू गावामध्ये त्यांचा अंत्यविधी झाला होता. त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा स्मारक तिथं आहे. तर आपली मागणी अशी आहे की आता विनाकारण हा विषय उकळून काढू. मला वाटतं हा काही हिंदू मुस्लिमांचा विषय अजिबात नाही आहे. औरंगजेब चांगला ॲडमिनिस्ट्रेटर होता असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. औरंगजेब क्रूर होता, औरंगजेब हरामखोर होता, परंतु त्याची कबर जी आहे ती त्याला इथं आम्ही काढलेलं आहे. या सगळ्या मोगलांना इथून आम्ही हाकलून लावलेलं आहे. याची स्मृती असावी किंवा म्हणून आता मला असं वाटतं की एवढ्या दिवसामध्ये काही मागणी झाली नाही. छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी ज्या वेळेला हे चित्रपट पाहिलं की औरंगजेबाने कशी त्यांची हत्या केलेली आहे त्यामुळं लोकांच्या भावना भडकल्या. साहजिक आहे, भावना भडकल्या, त्यामध्ये चुकीचं अजिबात नाही आहे. पण ती कबर हटवा या मागणीला आमचा पाठिंबा नाही. आमचं म्हणणं असं आहे की तिथं कबर जी आहे ती असावी. पण छत्रपती संभाजीराजांचं मोठं स्मारक जे आहे जे संगमेश्वरला सरकारने अनाऊन्स केलेलं आहे तिकडे करावं. पण ज्या छत्रपती संभाजीनगर हे नाव जे आहे हे काँग्रेसच्या काळामध्ये दिलं गेलं नाही. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनासुद्धा हा निर्णय घेता आला नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ताबडतोब या शहरात औरंगाबाद जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यामुळं संभाजीराजांचं जे स्मारक आहे ते भव्य दिवस स्मारक इथं संभाजीनगरमध्ये असावं अशी आपली मागणी आहे. की कबर हटवू नका, पण संभाजीराजांची स्मृती आहे, संभाजीराजांचं मोठं स्मारक जे आहे हे या ठिकाणी असावं अशी एक आपली मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी जर नागपूरमध्ये घडलेलं आहे, ज्या लोकांनी प्री प्लॅन करून तिथं दंगल घडवली त्यांना अद्दल घडवण्याचं काम तर शासनाच्या वतीने होणारच आहे. परंतु त्या ठिकाणी जे आरोपी सगळे पकडण्यात आलेले आहे, बांगलादेशची कनेक्शन होतं अशा पद्धतीची काहीतरी माहिती येते. जी काय असेल त्याची संपूर्ण चौकशी पोलिसांनी करावी आणि दंगल करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि हिंदू समाजाला माझं निवेदन आहे की आपण शांत राहिलं पाहिजे. विनाकारण विषय उकरून आपण महाराष्ट्रामध्ये अशांती निर्माण करता कामा नये अशी आपली या संबंधातली भूमिका आहे. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. पण कबर जी आहे ती कबर इथून उकरून काही त्याचा उपयोग होणार नाही आहे. अयोध्येमध्ये बाबरी मस्जिद होती ती डिमॉलिश झाली, तिथं आता राम मंदिर झालेलं आहे. त्यामुळे आपण थोडं समाधान मानलं पाहिजे की तिथं एवढा मोठा विषय होता 500 वर्षाचा. त्यामुळं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मस्जिद आहे तिथं खाली मंदिर होतं, ज्या ठिकाणी मस्जिद आहे तिथं मंदिर होतं आणि मंदिराच्या खाली बुद्ध मंदिर होतं. 2500 वर्षापूर्वी सर्व देश बौद्धमय होता. सगळं सम्राट अशोकानंतर सगळ्या देशातली मंदिरं बुद्धाची मंदिरं होती. आणि नंतर शंकराचार्यांनी हिंदू धर्म स्थापन केल्यानंतर सगळ्या देशामध्ये हिंदू धर्म पसरला. त्यावेळेला बुद्ध मंदिराच्या ठिकाणी हिंदू मंदिर आलेली आहे. आणि नंतर ज्या ज्या ठिकाणी मोगल आले त्या मोगलांनी तिथं मंदिरं पाडून तिथं मस्जिद बांधलेली हे सगळा इतिहास आहे. म्हणून
पण आता सगळा हा आपण उकळून काढून उपयोग नाही आहे. आणि एवढंच मी अगोदरी म्हणालो तसं मुस्लिम समाजाने आपलं नातं औरंगजेबाशी जोडण्याचा प्रयत्न करू नये. आणि आमच्यासोबत राहिलं पाहिजे, हिंदूंसोबत राहिलं पाहिजे. हिंदू मुस्लिमांची एकता हीच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला एक मुख्य अशा पद्धतीचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि दुसरा विषय महाबोधी महाविहार जे आहे हे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभर आंदोलन सुरू आहे. बोधगया या ठिकाणी बौद्ध भिक्खूंचं आंदोलन सुरू आहे. आणि 1949 बिहार विधानसभेचा कायदा आहे. त्या कायद्यामध्ये जो महाबोधी महाबुद्ध विहाराचा जो ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये 4 बुद्धिस्ट आणि 4 हिंदू आणि कलेक्टर जो असेल हिंदू तो त्याचा चेअरमन. मुस्लिम कलेक्टर आला तर त्याचा चेअरमन नाही असं काय तो त्यामध्ये पॉलॉजमध्ये आहे. तर आमची मागणी अशी आहे की कलेक्टर हिंदू असेल, दलित असेल, आदिवासी असेल किंवा मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल किंवा कोणी असेल तर तो चेअरमन असलाच पाहिजे. आणि जे 4 हिंदू मेंबर जे त्यामध्ये आहेत ट्रस्टीचे त्यांना काढून त्या ठिकाणी सगळे ट्रस्टी बौद्ध असावे आणि ते बौद्ध मंदिर जे आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्या अशा पद्धतीची बौद्ध समाजाची आग्रही मागणी आहे. मी 28, 29 आणि 30 3 दिवस मी बिहारमध्ये आहे. बोधगया आणि पटण्यामध्ये मी जाणार आहे आणि माननीय नितीश कुमार यांची भेट घेणार आहे. त्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे, बौद्ध भिक्खूंना भेटणार आहे. आणि हा विषय लवकरात लवकर सुटावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि कुणीतरी याच्यामध्ये पॉलिटिकल आणून हा निर्णय नरेंद्र मोदीजी घेत नाहीत किंवा हेच घेत नाहीत आणि अशा पद्धतीची भावना मनात आणू नये. ही अनेक वर्षांपासूनचा विषय आहे. त्यावेळेला काँग्रेसची सरकार होती. आता अलीकडे नंतर लालू प्रसादचं सरकार आलं, रबडी देवीचं सरकार आलं, नितीश कुमार 4 वेळेला 5 वेळा मुख्यमंत्री झाले. आणि आता BJPच्या सरकारमध्ये आता BJP आणि ते NDA सरकार त्या ठिकाणी आहे. तरी आमची मागणी आग्रही मागणी अशी आहे की नितीश कुमार यांनी याचा विचार करावा. आणि जर दुसऱ्या धर्माच्या ट्रस्टमध्ये जर आमचा बौद्ध माणूस नाही तर मग बौद्ध धर्माच्या ट्रस्टमध्ये इतरांना घेऊ नये आणि त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय हा नितीश कुमार यांच्या कॅबिनेटने घ्यावा. त्याचं बिल तयार करावं आणि दोन्ही सभागृहामध्ये ती बिल पास करावं अशी आमची या संबंधातली मागणी आहे. आणि नाही पुन्हा भारतीय जनता पार्टीचा काय मला भारतीय जनता पार्टीची भूमिका असेल पण माझा पक्ष हा वेगळा पक्ष आहे, NDAमध्ये आहे. आणि नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये अनेक पक्ष आहेत त्यांची भूमिका वेगवेगळी असते. त्यामुळं कबर काढण्याची काय भाजपची भूमिका असं काय दिसत नाही. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांनी मोर्चे काढली होती. हां ठीक आहे बोलले असतील पण माझी भूमिका आहे, माझा पक्ष आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात 2 जाती थेट निर्माण झाले. औरंगजेबाच्या कबरीवर नितीन गडकरींनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की जनता जातीवादी नाही तर राजकीय नेते जातीवादी आहेत, त्याच्यामुळं जातीमध्ये फूट पडते असं नितीन गडकरींनी म्हटलं अमरावतीला. नितीन गडकरींनी म्हटलेल्या गोष्ट म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे बाबा नेत्यांनी असा वाद लावू नये. जनता जी आहे ती जनता खाली हिंदू मुस्लिम दलित आज एकत्र असतात. आणि आता आमच्या बुद्ध जयंतीमध्ये भीम जयंतीमध्ये सगळे मराठा लोक येतात. शिवाजी महाराज जयंतीमध्ये आमचे लोक जातात. त्यामुळे अलीकडे समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे. काय अत्याचार होतातही पण नेत्यांनी वाद लावू नये जे गडकरी म्हणालेले आहे त्या मताची मी सहमत आहे की नेत्यांनीच लोकांमध्ये वाद लावू नये. लोकांना एकत्र ठेवण्यासाठी आपली भूमिका मांडली पाहिजे. आणि देश आपला एक आहे. नरेंद्र मोदींचा व्हिजन आहे सबका साथ सबका विकास. त्यांनी जाहीर केलेला आहे की या देशात 140 कोटी लोक माझ्या परिवाराचे आहे. त्यामुळं त्यांचं व्हिजन जे आहे ते देशाचा विकासाचं व्हिजन आहे. असे वाद झाले तर आपल्या देशाच्या विकासाला गती मिळणार नाही आहे. म्हणून मला वाटतं असे वाद लावू नयेत
सर्व समाजाला कसं एकत्र ठेवायचं अशी भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. नाही, पण राज्यघटनेची शपथ घेतलेले मंत्री जर असे धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत असतील तर तुमचा पक्ष अशा लोकांच्या विरोधात कधी भूमिका घेत नाही. नाही कुणाच्या विरोधामध्ये माझी भूमिका पण मांडलेली आहे. मी माझी भूमिका माझ्या पक्षाची मांडलेलीच आहे, अशी तेढ निर्माण करू नये आणि या इथल्या विषयावरती माझी भूमिका मी मांडलेली आहे. कुणाच्या विरोधात बोलण्याचा विषय नाही आहे. माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे. माझा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष इंडिपेंडंट आहे. मी जरी एनडीएमध्ये असलोही तरी माझा आणि निळा झेंडा आहे. त्यांनी बोलू नये तसं त्यांनी नाही त्यांनी बोलू नये तर आणि काय सांगणार त्यांना. शपथ जशी घेतलेली आहे आमदार होताना, खासदार होताना, मंत्री होताना, ती शपथ लक्षामध्ये ठेवावी आणि भूमिका सगळ्यांनी मांडावी. सगळ्यांनी समाज तोडण्याची भूमिका असू नये. नाही मी असं म्हणालो, काल मी होतो महाडमध्ये, तिथं पत्रकारांनी विचारल्यानंतर मी तर सांगितलं की बाबा तिथं शिवसेना जी आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये वाद आहे की त्या ठिकाणं पालकमंत्री कोण करायचा. तर मी म्हटलं जर हा वाद मिटवायचा असेल तर एकच मार्ग आहे की RPIला एक मंत्रिपद द्या आणि RPIचा त्या ठिकाणी पालकमंत्री करा असं आपण सुचवलेलं आहे. जर मंत्री काही केलं तर नाही. माझी भूमिका अशी मी मांडली की दिशा सालियनचा 5 वर्षापूर्वी तिचा मृत्यू झाला आणि त्यावेळेपासून ही चर्चा होती की तिनं आत्महत्या केली की तिला मारलेलं आहे. तर आता तिच्या वडिलांनीच पत्र दिलेलं आहे, त्यामध्ये 3 लोकांची नावं आहेत, त्यामध्ये आदित्य ठाकरेचंही नाव आहे. मी असं म्हटलं होतं की निपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि दिशा सालियन हिची हत्या झालेली आहे असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं असेल तर आता त्याची चौकशी कोर्टामध्ये ते गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं की चौकशी होणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे दोषी असतील त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुद्दाम आदित्य ठाकरे म्हणून कारवाई होऊ नये असं मी मांडलं होतं. आदित्य ठाकरेंच्या बाजूनं की उद्धव ठाकरे बाजूनं असं अजिबात नाही आहे. पण कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. त्यामुळं आदित्य ठाकरे असो किंवा कुणी असो त्या तिच्या मृत्यूला किंवा तिचा मृत्यू हा आत्महत्या नसून तिचा खून आहे अशा पद्धतीचं जर चौकशीमध्ये जर संपूर्ण माहिती मिळाली आणि त्याच्यामध्ये ज्यांचा कनेक्शन आहे, संबंध आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा कुणी असतील. हां आता रिपब्लिकन आता मी प्रयत्न करून थकलो, तू प्रयत्न कर आता. म्हणजे रिपब्लिकन पक्ष ऐक्यासाठी आता ऐक्याचं असं आहे की ऐक्य व्हावं ही जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. पण फक्त इच्छा असून काय उपयोग नाही. जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर हे ऐक्यासाठी पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत ऐक्य होणं अशक्य आहे. आणि मी अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मी जर मानले की अनेक वेळेला बाळासाहेबांनी अध्यक्ष व्हावं, मी दुसरं कुठले पद घ्यायला तयार आहे. तर ऐक्य झालं तर समाजाचा फायदा आहे. सामाजिक न्यायाचा जो फंड आहे, निधी आहे, इतर योजनांना वळवण्यात येतो. काय आपला पक्ष काय भूमिका घेताना दिसतच नाही. नाही फंड नाही म्हणजे सामाजिक न्याय खात्याचा फंड कुठे वळवू नये आणि तशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे. तसा त्यामध्ये नाही केंद्रामध्ये असं घडलेलं नाही तर राज्यामध्ये घडलेलं आहे. केंद्रामध्ये अजिबात फंड इकडे तिकडे जात नाही. राज्यातला वळवला असेल राज्यातला वळवू नये. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काय वळवलेलं असेल. त्यामुळं फंड नाही कायदा म्हणजे तो नियम करावा हा म्हणजे नाही आमचा जो फंड आहे हा समाज कल्याणच्या निधीला कायद्याचं संरक्षण आहे. कारण समाज कल्याणचा निधी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी असेल, गोरगरिबांसाठी आहे. तो निधी वळवला जात नाही याच्यासाठी कायद्याचं संरक्षण आहे. तो निधी वळवता येत नाही. मग निधी वळवला त्यासाठी काय आता
कायदा तसा आहे तर तसा तो जरी काय वेळेला वळवला तरी पुन्हा त्यामध्ये गेला पाहिजे. समजा आता कोणाला काय पैसे मध्ये जो एखादा प्रोजेक्ट आलेला आहे आणि त्यासाठी समजा काय इकडे लगेच दिला तर लगेच तो दुसऱ्या खात्यातून इकडे आला पाहिजे किंवा वळवूच नये अशा पद्धतीची भूमिका नक्कीच आमची आहे. त्यामुळे आपण म्हणता ते 40,000 कोटी जर तो वळवला असेल तर मुख्यमंत्र्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि तो आमच्यामध्ये आम्हाला परत करावा. आणि संजय शिरसाट जे आहेत ते संजय शिरसाट यांनी थोडं लक्ष देतील. आणि लाडक्या बहिणीकडे असेल म्हणजे त्यामध्ये आमच्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीमध्ये दलित बहिणा पण ठीक आहे म्हणजे तो फंड वळवू नये. मुख्य विषय हाच मागणी सूचना हेच आहे की बाबा सामाजिक न्याय खात्याचा फंड इतर ठिकाणी वळवू नये आणि तो वळवू नये अशीच आमची भूमिका आहे. नाही, भीमराव आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत. आनंदराज आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही त्यांचे जे शिष्य आहोत. आम्ही सुद्धा पण आता ते कायद्याचं राज्य आहे त्यामुळं आनंदराज स्वतः म्हणतायत मी चेअरमन आहे आणि तशी बाजू त्यांनी चॅरिटी कमिशनमध्ये मांडलेली होती. SP गायकवाड यांनी त्यांची बाजू प्रकाश आंबेडकरांनी तिथं चॅरिटी कमिशनर मांडली होती. कारण हा सगळा अभ्यास करून चॅरिटी कमिशनरनी 2 वेळेला निकाल दिलेला आहे की आठवले त्याचे चेअरमन आहे. आणि त्यानंतर मग ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की नाही तो जो चॅरिटी कमिशनरचा निर्णय योग्य आहे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यानंतर मग एज्युकेशन डिपार्टमेंटनी चंद्रकांत दादा पाटील हे एज्युकेशन मिनिस्टर असताना म्हणजे आता ते आहे मागच्या वेळेला होते त्यावेळेला त्यांनी सगळ्या विषयांची बैठक बोलावून त्यामध्ये सगळा अभ्यास करून लीगल ॲडवाईस घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आठवले हे त्याचे चेअरमन आहे आणि त्यांच्या चेअरमन खालीच हा ही सोसायटीचा कारभार चालला पाहिजे. त्यामुळं मी मागे बोललो होतो आणि आता हे सगळ्या प्रिन्सिपलला माझं सांगणं आहे की प्रिन्सिपल हे आपलेच आहे. ते जरी कुठे इकडे तिकडे गेलेले असले तरी त्यांनी थोडासा कायद्याचा स्टडी करावा आणि त्यांना प्रिन्सिपलवर राहायचं असेल तर त्यांनी आपल्या सह्या घेतल्या पाहिजेत किंवा आपला आदेश मांडला पाहिजे. जे आपला आदेश मांडणार नाही त्यांना बदलून तिथं दुसऱ्याची नेमणूक करावी लागेल. त्यामुळे आम्हाला संस्था चालवायची आहे. आणि नाही मग मी सांग ना ते सगळे नाही सह्या घ्याव्यात असं म्हटलं नाही मी. तर मी चेअरमन आहे तर माझ्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. सह्याचा विषय नाही हा नाही का वेळ म्हणजे अजून ते आमचं ऐकत नाहीत अजून ते. त्यामुळे ते जर कायद्याच्या प्रमाणे जर मी तिथं अध्यक्ष आहे तर अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. ते असं बळजबरीनं असं करतील तर त्यांना अरे म्हणतात ते सांगितलं. आता ते चॅरिटी कमिशन सगळं सांगितलं त्यांनी निकाल आणा म्हणावं का कोर्टाचा. त्यांनी चॅरिटी कमिशनचा निकाल आणा. बाजूनं काय तर सगळेच बाजून आहे. बाजून सगळ्यांना बाजूनच राहावं लागेल. सगळ्यांनी बाजूला राहावं लागेल. मला माहित नाही किती आहे सगळे. नाही मोदींच्या हातामध्ये नाही. मोदीच्या हातामध्ये नाही आहे ते. तो कायदा एवढ्या वर्षांचा आहे. नाही ते त्यांना भेटणार होतो आम्ही. म्हणजे बोधगयाचा विषय आहे तो तिथला बिहारचा कायदा आहे तो केंद्राच्या हातामध्ये नाही. तरी देशाचे प्रमुख म्हणून त्यांचं नितीश कुमार ऐकू शकता की त्यामध्ये काय टेक्निकल अडचणी आहे. गवई साहेब गव्हर्नर असताना आम्ही प्रयत्न केला होता पण त्यावेळेला काय ते झालं नाही. हां नाही बघू ना आता काय त्यामध्ये ऐकणार नाही काय करू लागेल. ठीक आहे
महाराष्ट्रात आंदोलन झालं नाही, महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे आणि यालाही आहे. त्याला शेवटचा प्रश्न घ्या तो. चला, म्हणजे जे काही बंड वगैरे झालं होतं एकनाथ शिंदेनी केलं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेते अनिल परमारचे वक्तव्य आहे की उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे पक्षपूर्ती वेळी आम्ही शांत बसलो. शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी शांत बसायला सांगितले असते, नाहीतर राडे झाले असते जे भुजबळ आणि राणेंच्या वेळेस झाले. म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो, जे एकनाथ शिंदेनी बंड केलं होतं त्यावेळेस, असं अनिल परमारचं म्हणणं आहे. त्याला काय वाटतं? नाही, त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यावर मी काय म्हणणार. त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे मध्ये शांत राहिले. राडी करायचे जर राडी करा आणि जेलमध्ये जा. राडी करायचीच आहे तुम्हाला. उद्धवजींनी शांत राहायला तर सांगितलं. त्यांनी राडी केली तर हे महाराडी करणार वेगळं आहे. त्यामुळं राड्याचा विषय नाही आहे, राडीचा विषय सुटणार नाही आहे. आणि शांतता ठेवली तर चांगली गोष्ट आहे. उद्धवजींनी भूमिका चांगली घेतली. महाराष्ट्रात अजून एक विषय सुरू आहे. अनिल परब आणि चित्रा वाघ ऐकलं असेल की तुमच्यासाठी छप्पन बांधून फिरते असं चित्रा वाघांनी म्हटलंय. चित्रा वाघ छप्पन बांधून असा काहीतरी छप्पनचा वाघ पाहायला बांधून फिरण्याचा सुरू आहे. मला माहित नाही. मी तर इकडे बाहेर होतो. मी त्या काय म्हणायला काय मला पण माहित नाही. सभागृहात बोलले सभागृहामध्ये त्या म्हणाल्या, परंतु साहेबांना माहिती नाही. आणि अलीकडे काय बोलतात तर अशा पद्धतीनं बोलणं योग्य नाही. कोणी असो, जो डेकोरम आहे ते डेकोरम हाऊसचा ठेवला पाहिजे. आणि अलीकडे काही बोलणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते आता अध्यक्षांनी तिकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना तंबी दिलेली आहे की विपर्यस्त अशी वक्तव्य करू नये. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर शांतपणे भूमिका मांडली पाहिजे. सर्वांना घेऊन जाणारी भूमिका मांडली पाहिजे. एकदम तुटून पडण्याची भूमिका असणं योग्य नाही. आणि आताच्या काळामध्ये थोडंसं वातावरण बिघडलेलं आहे, पण त्याचं असू नये. त्याचं डेडी करून सगळ्यांनी पाळावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.